नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्पेशली महाराष्ट्रातल्या शेतकरी मित्रांना आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजना पाहूयात, ज्या आम्हा शेतकरी लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि या योजनेचा आपण फायदा घ्यायलाच पाहिजे. बऱ्याचदा अशा योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येतात, पण आपल्याला माहितीच नसतं. तर मग आज मी तुम्हाला त्या योजना सांगणार आहे. यातील तुम्हाला कोणती योजना माहिती नाही ते सांगा, आणि जे माहिती आहे ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पण असं वाटत असेल की मी एखाद्या नवीन योजनेविषयी बोलावं, सांगावं, ते पण कमेंटमध्ये सांगा. ज्याप्रमाणे व्हिडिओ बनवेल मी, आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये येस म्हणून सांगा. ठीक आहे, तर आपण व्हिडिओकडे वळूया. महाराष्ट्र शासनाची अधिकृत संकेतस्थळ आहे. इथे तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. कृषी योजना. कृषी योजनेमध्ये काय काय आहे? शेतकरी वर्गासाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध आहेत. माती बियाणे, सिंचन, यंत्रे, तंत्रज्ञान, पिका विमा संरक्षण आणि विपणन हे शेतीशी संबंधित महत्त्वपूर्ण घटक आहेत. तुम्हाला याबाबत सहाय्य हवे असल्यास राज्य सरकारने देऊ केलेल्या विविध योजनांबाबत जाणून घ्या. कृषी योजना. आता त्यानंतरची दुसरी आहे राष्ट्रीय कृषी बाजार, ENM, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट किंवा ई-नाम हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाईन खरेदी विक्री मंच आहे. हा मंच शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनाच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा मंच उपयुक्त ठरत आहे. शेती व्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंड्या या मंचाचे भाग आहेत. नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि वाचून घ्या आणि या मंचावर नावनोंदणी करा. या मंचावर व्यवहार करण्यात आलेल्या उत्पादनाची यादीही तुम्हाला पाहता येईल. अधिक तपशिलासाठी ई-नाम या संकेतस्थळाला भेट द्या आणि तुम्ही ई-नाम ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. आता त्याच्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, PM किसान योजना या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या जमिनीचा आकार विचारात न घेता स्वतःच्या नावावर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी रक्कम प्रदान केली जाते. हा निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता आणि लाभाची स्थिती तपासू शकता. जास्त तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही संकेतस्थळाला भेट द्या किंवा PM किसान ॲप डाउनलोड करा. मदतीसाठी हेल्प डेस्कशी संपर्क साधता येईल आणि योजनेच्या तपशिलाबद्दलही अधिक जाणून घेता येईल. ही होती प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना. या योजनेमध्ये 6,000 रुपये इतकी रक्कम आपल्याला वर्षाला खात्यात येते. त्याच्यानंतर आहे कृषी तारण कर्ज योजना. या योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवू शकता आणि त्या उत्पादनाच्या किमती 75% रक्कम कर्ज म्हणून मिळवू शकता. बाजारात उत्पादनाचे दर बदलले की तुम्ही तुमचे उत्पादन बाजारात विकू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता. तुमच्या उत्पादनाला जास्त चांगला दर मिळवण्याच्या दृष्टीने ही योजना एक वरदानच आहे. कृषी तारण कर्ज योजना म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं जे उत्पादन झालेलं माल आहे ते तुम्हाला सरकारी गोदामात ठेवायचं आणि त्याच्यावर तुम्हाला 75% रक्कम कर्ज मिळवता येते. आणि जेव्हा तुमच्या पिकाला भाव आला त्यावेळेस हे पीक विकायचं आणि त्याच्या बदल्यात मग आपण ते पैसे करून ते कर्ज फेडायचं आणि तुम्ही तुमच्या पिकाचा फायदा पण घ्यायचा. त्याच्यानंतर आहे सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना. या योजनेत सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, निर्यातदार किंवा शेतकरी यापैकी जे कोणी निर्दिष्ट कृषी उत्पादनाची निर्यात करेल ते ₹50,000 प्रति कंटेनर व 20 फूट ते 40 फूट इतक्या अनुदानास पात्र असतील. प्रति लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान 1,00,000 रुपये इतके असेल. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेले, तुम्ही कंपनी, शेतकरी असेल किंवा संस्था असेल, हे जर काय करत असेल पिकाची निर्यात करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येतं.
फळे आणि धान्य महोत्सव अनुदान योजना. याच्यामध्ये काय असतं, या योजनेअंतर्गत आंबा, संत्री, मोसंबी, द्राक्ष अशी हंगामी फळे तसेच उत्पादनाकडून थेट ग्राहकापर्यंत धान्य विक्रीसाठी उत्सव आयोजित केले जातात. महोत्सवाचा कालावधी किमान 5 दिवसांचा असावा अशी पूर्व अट असून महोत्सवासाठी प्रति स्टॉल 2,000 इतके आर्थिक सहाय्य देय असेल. म्हणजे डायरेक्ट आंबा, संत्री, मोसंबी, द्राक्ष यांची डायरेक्ट देवाणघेवाण होते. म्हणजे शेतकऱ्याकडून डायरेक्ट ग्राहकाकडे हा माल पोहोचवला जातो आणि हे प्रत्येक राज्यात लागू असतं. त्यालाच म्हणतात फळ आणि धान्य महोत्सव अनुदान योजना. प्रत्येक शहरात असते. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल तर बघा. रस्त्याद्वारे माल वाहतूक अनुदान योजना. महाराष्ट्रातून इतर राज्यामध्ये रस्ते वाहतुकीद्वारे शेतमालाचा थेट विक्रीच्या व्यवहारासाठी योजना उपयुक्त आहे. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी, उत्पादक कंपन्या आणि कृषी उत्पादक सहकारी संस्था या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत. म्हणजे काय असतं, आपले कांदा झालं, आलू झाले, आपण काय करतो, इथून हैदराबादला, मुंबईला रस्त्याद्वारे याची माल वाहतूक करतो. मग ते या माल वाहतुकीसाठी सुद्धा राज्य सरकार आपल्याला, महाराष्ट्र राज्य सरकार आपल्याला काही अनुदान देतं आणि त्यानुसार आपण आपला माल बाहेर राज्यातसुद्धा पाठवू शकतो. या होत्या काही महाराष्ट्रातील सरकारी योजना. जर तुम्हाला अजून योजनेची माहिती वाटत पाहिजे असेल तर मला तशी कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.